नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला फॉल कसं लावतो त्याची एकदम परफेक्ट आणि सोपी पद्धत बघणार आहोत, म्हणजे कशी लावतात ते वगैरे। या ठिकाणी आपण काय करायचं आहे, फॉल अगोदर धुवून घ्यायचा आहे, नंतर सुकल्यानंतर इस्त्री करून घ्यायची आहेत। बघा इथं मी ऑलरेडी करून घेतली आहेत। आणि नंतर आपण ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे। साडीच्या दोन्ही पण साईडचे बघा अशी असते ना, ते आपण व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे। आपण याला पिको करणार आहोत। बघा असे व्यवस्थित मी कट करून घेतला आहे दोन्ही पण साईडने। जे दोन्ही पण पदर असते आपले, ते नेस्ता पदर आणि एक आपला पल्लू असतो, तो व्यवस्थित असे सरळ कट करून घ्यायचा आहे। याच्याने आपली जो पिको येईल ना, तो एकदम असा राऊंडमध्ये येतो सरळ कट केल्यावर। आता काही वेळेस काय होतं, एका साईडने असं ताणतं वगैरे, लहान मोठं असं होतं बघा, असं तिरकं वगैरे होऊन जातं, ते होत नाही। आता मी तुम्हाला बघा मशीनला धागा वगैरे सुद्धा कसं टाकेल ते पण दाखवत आहे। आता या ठिकाणी बघा इथं आपण दोरा हे केलेला आहे, इथून आपण आणायचं आहे। बघा इथून असा जसं आपली साधी मशीन असते ना, सेम तसं आपण टाकून घ्यायचं आहे। बघा इथं स्प्रिंगमध्ये, नंतर इथं बघा पहिल्या छिद्रामध्ये टाकून घ्यायचं आहे, नंतर याच्यामध्ये अटकवायचं आपल्याला। आणि इथून बघा फक्त याची जो सुई असते ती आपली एकदम सरळ असते। आणि बघा या त्याला फूट आहे, पिको फॉलचीच मशीन आहे। बघा याची सेटिंग तुम्ही बघू शकता, किती वरती ठेवला आहे तुम्ही, 2 वरती ठेवला आहे। आणि याची बघा इथं अशी ठेवली आहे, म्हणजे बारीक पिको येतो आपला, जास्त लांब वगैरे येत नाही। अशा पद्धतीने मी इथं बघा दोरासुद्धा काढून घेतलेला आहे। तर आता अगोदर आपण पिको करून घेऊ। तर आता आपण बघा कडेला सरळ अगोदर पिको करून घेऊ। सुईचं उलटं बघून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर। जी खालची बाजू आहे ती आपली सुईची आहे, वरती बघा आपण थोडंसं डबल फोल्ड करायचं, अशी पोंगळीसारखी तयार करायची। आणि बघा आपोआप मशीनमध्ये सरकते आणि असं एकदम राऊंडमध्ये आपला पिको येतो। थोडंसं एक हाताने पुढं आपण खेचायचं, थोडंसं हळूहळू। बघा या पद्धतीने इथं मी मोटर जोडलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं फास्ट वाटत असेल, काहीच टाईम लागत नाही। बघा अगदी 10 मिनिटामध्ये आपली पूर्ण साडी तयार होऊन जाते, पिकोची पण आणि फॉलची पण। आणि शिफॉनची साडी असल्यामुळे एकदम अगदी लवकर होतं। काठपदरची साडी जर असतं त्याला थोडा वेळ लागतो, पण हिला अजिबात वेळ लागत नाही। तर दुसऱ्या साईडला सुद्धा बघा पिको करून घेते मी। दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम बघा, खालची बाजू आहे ती आपली सुईची आहेत आणि वरची बघा उलटी आहेत। उलट्या साईडने आपण डबल थोडंसं फोल्ड करायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे या सुद्धा साईडला। तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते बघा, मी थोडासा कॅमेरा लांब ठेवलेला, कारण दोरा वगैरे एकदम सगळं मॅचिंगचं असल्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर दिसत नाही, पण तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवलंच। इथं साईडचं आपले जे कोणी आहे ना, तिथे आपण डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपला पिको वगैरे असा निघणार नाही, काहीच नाही, एकदम व्यवस्थित मजबूत असा होतो। धागे दोरे पण आपण कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जवळून दाखवलं बघा, किती छान असा पिको आपला आला आहे, हे बघा। आता बघा आपण साडी उलटी ठेवली आहेत आपण, म्हणजे जी सुईची बाजू आहे ती खालच्या साईडनी, उलटी बाजू वरच्या साईडने ठेवला आहे। आपल्याला 1 हित आणि 4 इंच 4 बोटं अंतर असं सोडून द्यायचं आहे। आणि तिथून फॉल आपण बघा थोडासा फोल्ड करायचा 1 इंच असा। साडी आणि आपला फॉल आहेत ना, तो एकदम तंतोतंत पकडायचा आणि एकदम कडेला आपल्याला, इथं मी फूट वगैरे काहीच बदललेले नाही आहेत, आपला जो फूट आहे तोच ठेवला आहे। फक्त आपण शिलाई आहेत ना थोडीशी मोठी घ्यायची आहेत। जी आपली घडी आहेत ना, आपण बघा 2 वरती ठेवली ती आपण थोडी 2.5 वरती घ्यायची। याच्याने आपला पिको काय होतो, चपटा येतो, आणि चपटा आल्यानंतर आपल्या पायाला वगैरे लागत नाही, तो चालताना वगैरे आपला आपला फॉल आणि दुसरा फूट भेटतो। ते चेंज करण्यापेक्षा बघा थोडीशी आपली शिलाई चपटी झाली पाहिजे, फक्त या हिशोबाने आपण लावायचं आहे फॉल। जसं आपण पिकोला केलं ना, त्याच्यावर 2 इंच होती बघा सेटिंग त्याची घडीची, ती आपण 2.5 इंचावरती करून घ्यायची आहे। तुम्हाला घाईमध्ये दाखवलं नाही मी, तुम्हाला याचा पिको पण दाखवते बघा कसा आला येऊ फॉल लावायचा आपला। बघा व्यवस्थित तंतोतंत पकडायचं अगदी, जास्त घाई गडबड करायची नाही, एकदम व्यवस्थित लागतो आपला फॉल।
इकडं फॉलचे 60 रुपये घेतात, धुवून वगैरे जर लावला तर, आणि जर धुवून नाही लावला तर 50 रुपये घेतो. अशा पद्धतीने इकडं रेट आहेत फॉलचे. प्रत्येकाच्या एरियानुसार वेगवेगळे पण असू शकतात. आणि आमच्याकडं फॉल पण छान भेटतात. 15 रुपयाला फॉल एकदम छान भेटतात. आपले जे अस्तर असतात ना ब्लाऊजचे, त्याच्यामधूनच कट केलेले असते आणि दोन्ही साईडने शिलाई मारले असते बघा. ही फॉल तुम्ही इथं बघू शकता. आपलं किती छान असं बघा, एकदम चपटा असं आलेला आहेत पिको. राऊंडमध्ये आपण नाही घेतलेला. आता आपण एक भांडं घेतलं आहे, मोठ्या साईजचं भांडं घ्यायचं आपल्याला. या ठिकाणी इथं आपल्याला बघा सिंगल दोरा टाकायचा आहे फक्त सुईमध्ये. नंतर बघा ओल्यानंतर आपला तो 2 पदर होतो. अशा पद्धतीने आपल्याला दोरा पण टाकून घ्यायचा आहे. आणि सुई घेताना आपल्याला एकदम बारीक सुई घ्यायची आहे हात शिलाईची. एकदम बारीक तिला टोक पाहिजे. जर तुम्ही जाड टोकवाल जर सुई घेतली तर आपले जे धाग्याचे जे टाके आहेत ना, ते बाहेरच्या साईडने आपण पूर्ण दिसते ना आपण साडी नेसल्यानंतर. त्याच्यामुळे तसं न करता एकदम बारीक टोकवाली सुई घ्यायची आहे हात शिलाईची. आता या ठिकाणी बघा तुम्हाला बसून मी व्यवस्थित कसा फॉल लावायचा ते दाखवत आहे. तुम्ही बघा भांडं खाली ठेवून पण लावू शकता, पण कसं एकदम खाली वाकल्यासारखं होतं, त्याच्यामुळं मांडीवर घेऊनच हे करा. तिथं कॅमेरा वगैरे पकडला कोण नव्हतं म्हणून मी इथं बघा थोडंसं खाली ठेवून तुम्हाला दाखवलं, पण मी मांडीवरच लावत असते. फॉल आपलं बघा एक हाताने आपण सेट करून घ्यायचं आहे. इथं पिना वगैरे करायची अजिबात काही गरज नाही आहे. टोकाला आल्यानंतर इथं सुई काढून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. आता इथं आपलं फॉल वगैरे तुटू नये वगैरे म्हणून ना, इथं आपल्याला लूप द्यायचा आहे दोऱ्याचा बघा असं या पद्धतीने. याच्याने काय होतं, आपलं समजा धागा वगैरे जर तुटला तर फॉल खालती वगैरे पडत नाही. दोन्ही साईड समजा पॅक जर असला तर बघा आपले जे कोणे आहेत ना दोन्ही साईडने आपण ते कोणे व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आपल्याला. आता इथं बघा असं हात ठेवायचा आपल्याला. आणि शिफॉनची साडी असते, आपण जेवढे बसल सुईमध्ये ना तेवढे टाके आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. आमच्या घरामध्ये खूप सारा आवाज येतो गाड्यांचा, त्याच्यामुळे इग्नोर करा आवाज. आणि संगीत जर टाकला असं तुम्हाला याच्या लहान लहान ज्या टिप्स असतात ते देता येत नाही व्हिडिओमध्ये, म्हणून या ठिकाणी मी संगीत वगैरे म्युझिक वगैरे वापरलेले नाही आहेत. बघा अशा पद्धतीने दोरा खिचून घ्यायचा. सेम प्रोसेस आपल्याला पुढं करत करत चालायची, हात ठेवत चालायचा बघा अशा पद्धतीने. याच्याने आपलं फॉल वगैरे सुद्धा काहीच गोळा वगैरे होत नाही. आपल्या ताटाला खाली जी सुई टोचते ते आपल्याला कळत, त्याच्यामध्ये जास्त एकदम मोठा टाका घ्यायचा नाही. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला जो धागा आपण वापरलेला आहे तो अजिबात दिसत नाही. बाळाच्या साईडने आपली हात शिलाई ती दिसतच नाही. मॅचिंगचा दोरा असल्यामुळे आणि सुई एकदम आपली बारीक आहेत ना, हात शिलाई सुई एकदम बारीक टोकवाले आहेत. फक्त आपल्याला सुई अशी थोडीशी टक करायची खालच्या साईडनी आणि वरती काढायची. जास्त मोठे टाके आपल्याला घ्यायची नाही, आपण समजतं सुई खालती गेल्यानंतर. तुम्हाला एकदम हळूवार व्यवस्थितपणे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या सुईमध्ये तुम्ही इथं किती सारे टाके बघा एकदाच येतात. त्याच्यामुळे जास्त टाईम वगैरे लागत नाही. अगदी 10 मिनटामध्ये तुम्ही बोलशाल ना पूर्ण साडी अशी परफेक्ट होऊन जाते आपली. आपण एका दिवसात किती पण साड्या फॉल लावू शकतो. तुम्हाला वरून पण याची फिनिशिंग दाखवते बघा. इथं तुम्हाला बघा असं बोट पण हे करून दाखवते. इथं आपली कुठं साडीला चून वगैरे अजिबात असं काहीच पडत नाही. तुम्ही इथं बघू शकता हे बघा. तर आता मी पूर्ण साईडला फॉल लावून घेते. या ठिकाणी आपल्या पूर्ण साईडला फॉल लावून झालेला आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केले आहे. ब्लाऊज कटिंगचे टाकले आहे, स्टिचिंगचे पण टाकले आहेत. तर तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण नक्की सांगा. चला तर या ठिकाणी माझा पूर्ण फॉल लावून झाला आहे. साडीची घडी पण घातली मी. चला तर धन्यवाद.